विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जनरल मेरिट लिस्ट बद्दल बरेचसे मला फोन येत आहेत. तर दिवसभर जवळपास 150 कॉल अटेंड करतोय मी सरासरी 2-3 दिवसापासून. तर नंबरच दिलेला आहे, मी प्रत्येकाच्या शंकेचं निवारण केले. एखादा कॉल चालू असताना जेव्हा दुसरा कॉल येतो, तिसरा कॉल येतो, बरेच कॉल उचलल्या जात नाहीत. मग त्यांनाही मला वेळेच्या अभावी रिकॉल दिलं जात नाहीये, तर रिकॉल वगैरे जमत नाही. तर त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना रिप्लाय करणं होत नाही. तर मला आज जनरल मेरिट लिस्टमधून ओबीसीच्या मी जे रँक आहेत तर त्या जवळपास शोधून काढलेल्या आहेत. माझ्याकडे ही जी प्रिंट आउट आहे तर मग ती जवळपास 300 पेजेसची प्रिंट आउट आहे. तर 300 पेजेस पर्यंतच्या मुलांच्या मी ओबीसीच्या ज्या रँक आहेत तर त्या सांगणार आहे. तर ओबीसी मध्ये इथे पेज नंबर आता 104 वरती जर बघितलं तर देवकर, मयूर, गोरख हे आहेत. यांचा जो NTC मध्ये आहे ते यांचा जो रँक असणार आहे ओपन मधला, तर बऱ्याच मित्रांची इथे रँक मी सांगणार आहे. म्हणजे तसेच रँक प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये येणार आहे. तर प्रोव्हिजनल लिस्ट जी आयोगाकडून लागेल, तर मी याचा खूप अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये प्रोव्हिजनल लिस्ट जी लागेल तर त्यामध्ये देवकर, गोरख, देवकर, मयूर यांचा नंबर 875 असेल. 875 म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जागा किती आहेत ओपनच्या. तर 875 इतक्या जागा आहेत. तर मग 875 इतक्या जागा आहेत. तर मग जागा जर पाहिल्या तुम्ही तर म्हणजे ओबीसी ओपन जनरल 875, त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार हा 1031 क्रमांक आहे यांचा. मग 875 पहिले काढायचे नाही का, इथे बऱ्याच लोकांनी शंका विचारलेली. तर पहिले 875 नाही, तर त्यामध्ये याच्या वर जे असणारी मुलं आहेत आणि मुली आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, भूकंपग्रस्त आहेत, काही माजी सैनिक पण आहेत, तर दिव्यांग विद्यार्थी आहेत, तर ते तिथून कमी होतील. आणि कमी केल्यानंतर यांची रँक 875 आहे. तर देवकर, मयूर यांचं मी अभिनंदन करतो. यांची 875 रँक येण्याची शक्यता आहे ओपन जनरल मधली. तर ते ओपन मध्ये वर जातील. आणि त्यानंतर मग ओबीसीची रँक तुम्हाला सांगायची तर पाटील, वैभव, अरुण हे ओबीसी रँक फर्स्टला असतील. यांचं अभिनंदन करतो मी आपल्या चॅनलच्या वतीने. तर पाटील, वैभव, अरुण ओबीसी रँक फर्स्ट असतील. तर माझ्या याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन नुसार 17 नंबर तिथे दिलेला होता मी, परंतु नंतर बारकाईने पाहिल्यानंतर यांना 250 मार्क आहेत. मग यांच्या शेवटी इथे येईल ओबीसी जनरल रँक फर्स्ट असं यांच्या नावासमोर यायला पाहिजे. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं या ठिकाणी, कारण बघत असताना एवढी मोठी यादी आहे. पहिल्या 300 पानाचंच एवढं मोठा बंच इथे प्रिंट आउट आहे. तर मग इथे यांची 1 नंबर रँक येणार आहे. त्यानंतर सोमेश आप्पासाहेब शिवाजी जे आहेत तर यांची ओबीसी मधले 2 नंबरची रँक येणार आहे. ओबीसी फिमेलची या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, तर त्यांना वेगळं करावं लागेल. तिथे ओबीसी फिमेलची एक वेगळा व्हिडिओ बनेल. यांची 3 नंबर आहे. सोमाशे यांची 3 नंबर रँक असेल. आणि त्याच्यानंतर मग येतो त्याच्यानंतर सोमाशे यांचं पण अभिनंदन, 2 नंबर रँक त्यांची राज्यामध्ये ओबीसी मधली असेल. त्यानंतर नाव आहे निकम मुरली शामराव. यांचा प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळे ते प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये वरती जातील. प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये त्यांचा नंबर जवळपास रँक ओबीसीच आहेत आणि 31 नंबरची रँक येईल. प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये 31 नंबर येईल. आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जनरल मध्ये जातील ओपन मध्ये. तर त्याच्यामुळे ओबीसीचा विद्यार्थी एक अजून त्या ठिकाणी एक्स्ट्राचा लागेल यांच्यामुळे. तर निकम मुरली शामराव यांचं पण अभिनंदन आहे. तर त्यांची खूप चांगले मार्क आहेत 250. आणि हे सारखे मार्क असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 2-2, 3-3 पेजेस सारखे मार्क असल्यामुळे बरेच विद्यार्थी अगदी पॉईंटने सारख्या मार्काने जन्म तारखेने सुद्धा उडतील. शेवटी समजा आपण जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर यांचा प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये 31 आहे, म्हणून ओबीसी मध्ये त्यांना न घेता ओपन
प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये ते जातील, कारण ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडच्या जागा जवळपास आहेत आपल्या जाहिरातीमध्ये. जागा आहेत मित्रांनो, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड मधल्या जागा 100 जागा आहेत. त्या 100 मध्ये यांचा 31 क्रमांक येतो. तर कोणाचा, निकम मुरली शामराव यांचं अभिनंदन. त्यानंतर पुढे जाऊ आपण, ओबीसी मध्येच पुढे जाऊया. ओबीसी मध्ये पुढे गेल्यानंतर पाटील सौरव नामदेव 1044 ला सिरियल क्रमांकावर आहे. पाटील सौरव नामदेव यांचा ओबीसीतला क्रमांक जवळपास तिसरी रँक असणारे 250 मार्क आहेत. तर त्यांचं पण अभिनंदन या ठिकाणी. ओबीसी मध्ये ओबीसी जनरल तिसरी रँक असणार आहे. महिलांच्या बाबतीत ज्यांनी जास्त मार्क घेतले तरी महिलांचं कंपार्टमेंट सेपरेट आहे. ओपन जनरल मध्ये पण जातात त्या आणि ओबीसी फिमेल मध्ये जातील. महिलांनी जरी जास्त मार्क घेतले, तुम्ही टॅक्स असिस्टंटची ही प्रोविजनल लिस्ट बघा, याप्रमाणे येईल. तर ज्यांनी मार्क जास्त घेतले, आता ही फिमेल या ठिकाणी 294 आहे. पाटील चित्रा मॅडम जे आहेत यांचं अभिनंदन 2 वेळा करायला पाहिजे. दोन्ही लिस्टमध्ये मॅडमचं नाव आहे. तर रँक त्यांची 7 आहे आणि 294 मार्क आहेत. खूप सुंदर मार्क घेतलेत त्यांनी. तर यांची फिमेल फर्स्ट अशी रँक आहे. तर यांना एवढे मार्क असून सुद्धा ओपन जनरलची जागा मिळत नसते, तर त्यांना फिमेलच्याच कंपार्टमेंटमध्ये टाकलं जातं. तर बघा इथे फिमेल सेकंड आहे. तर 293.50 ही टॅक्स असिस्टंटची लिस्ट आहे. जशी आता मी सांगतो तर याचप्रमाणे, म्हणजे क्लार्कची जशी सांगतोय तर त्याचप्रमाणे अशी जी लिस्ट आहे तर तशीच येईल. तर दिव्यांग विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आहेत. वनमोरे विश्वनाथ यांचं पण अभिनंदन. तर व्हिज्युअल इम्पेअरमेंट असताना सुद्धा खूप चांगले मार्क 290 घेतले. दिव्यांगामध्ये त्यांची रँक फर्स्ट आहे. तर याच पद्धतीने आपला निकाल मी सांगत आहे, तर त्याच पद्धतीने तो आपला निकाल येणार आहे. तर पाटील सौरभ यांची रँक तुम्हाला सांगितली जवळपास 3 येणार आहे. आता ऑप्टिंग आउट वगैरे केल्यानंतर यांचे अजून पाटील सौरभ पहिले जे 10 ते 20 लोक आहेत ते परत ओपन जनरल मध्ये जाण्याची शक्यता आहे. पण सध्या मी ऑप्टिंग आउट नाही केलं असं समजून यांची रँक सांगतोय. पाटील सौरभ नामदेव यांची 3 नंबरची रँक आहे. त्यानंतर गायकवाड अजिंक्य यांची 4 नंबरची आहे. पुढे ऑप्टिंग आउटमुळे वगैरे किंवा टॅक्समध्ये काही मुलांनी घेतलं नसल्यामुळे हे परत ओपन मध्ये जातील. सुरुवातीचे 20-25 जेवढे वरतून कमी होतील तर तेवढे, आता त्याचं प्रेडिक्शन करता येणार नाही. त्यानंतर रुमाणे यांच्याबद्दल बघू. रुमाणे हे ओबीसी मध्ये त्यांची रँक जी आहे तर ती 4 येईल. रुमाणे जयेश राजभाऊ तुमचं पण अभिनंदन, 250 मार्क आहे. रुमाणेच्या नंतर पुढे जाऊया आपण. रुमाणेच्या नंतर पुढे 5 नंबरची रँक आहे. 5 नंबरची रँक 1050 ला बोरकर रोहित बबन. तर बोरकर रोहित बबन यांची स्टेट रँक जरी 1050 असेल तरी ते ओबीसी मध्ये जवळपास 5 नंबरला येतील. थोडंफार मागे पुढे होईल. बऱ्यापैकी ॲक्युरेट आहे. 4-5 तास ओबीसीची रँक काढण्यासाठी मला लागलेले आहेत. 4-5 तास. तर विद्यार्थी मित्र नुसते व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाहीत चॅनलला. तर सबस्क्राईब केल्याने मला काय लगेच म्हणजे डॉलरमध्ये पैसे मिळतात असं काही नाही. तर तुमच्यासाठी मेहनत करतोय, थोडं सबस्क्राईब वगैरे करायचं आहे. तर लाईक करायचं, शेअर करायचं. ज्या विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा हे शेअर करायचं, त्यांच्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. म्हणजे हे बारकावे कळल्यानंतर अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना एक दिशा मिळेल की आपण स्पर्धेमध्ये कुठं आहोत हे कळेल. वाटतकर स्वप्नील यांची रँक 5 नंबर नंतर 6 नंबर येईल. वाटतकर स्वप्नील यांची 6 नंबर. त्यानंतर 1062 ला जायचंय. ओबीसी जनरल मधली 6 नंबर हे इरटकर दीपक रतन यांचं पण अभिनंदन, 249.50 आहे. आणि त्यांची रँक जी आहे तर ती 7 नंबर येईल. इरटकर यांची 7 नंबर येईल.
इरटकड ओबीसी जनरल मधून 7 नंबर येतील. त्यानंतर आहेत देशमुख प्रताप संभाजी 1065 ला आहेत. तर ह्यांची रँक येणार आहे मित्रांनो. देशमुख ह्यांची रँक 8 नंबर येईल. ओबीसी जनरल 8 नंबर येईल. त्याच्यानंतर शेळके नितीन राजीव आहेत 1068 ला. यांची रँक जवळपास 9 नंबर येईल आणि ओपन मध्ये जाणार आहेत. परंतु आज रोजी उपलब्ध माझ्याकडे आकडेवारी आहे त्याच्यानुसार मी याच लिस्ट नुसार सांगतोय. ऑप्टिंग आउट वगैरे ते काही पकडलेलं नाहीये. तर शेळके नितीन राजीव यांची 9 नंबर रँक आलेली आहे. त्याच्यानंतर याच्या खाली गायकवाड आदित्य विश्वास यांची फिमेल मधली रँक 110 आहे. तर फिमेल मधली रँक 110 आहे. ऑप्टिंग आउट झालं तर गायकवाड मॅडमचं शुअर सिलेक्शन होणारच आहे. फिमेल मधल्या रँक पण मी काढलेल्या तर 110 टोटल फिमेल मधल्या, म्हणजे ऑल कॅटेगरी मधल्या फिमेल जर पाहिल्या तर टोटल फिमेल मधल्या त्यांची रँक जी आहे तर ती 110 येते. आणि ओपन फिमेलच्या जागा जर पाहिल्या तुम्ही तर त्या 647 आहेत. तर मॅडमची खूप चांगली रँक आहे. 647 मध्येच 110 नंबर त्यांची रँक येते. तर तिथे मग त्यांचं सिलेक्शन होणार आहे. खूप चांगल्या रँकने गायकवाड आदित्य विश्वास यांचं सिलेक्शन होते. त्यांचं अभिनंदन. 249.50 इतके मार्क आहेत त्यांचे. आता मुलीमुळे काय झालं की मुलांना फायदा झालाय, कारण मुलींना उचलून परत त्यांच्या मुलींच्या कंपार्टमेंटमध्ये टाकतात. 647 इतक्या ओपन फिमेलच्या जागा आहेत. मग यांची कॅटेगरी कुठलीही असो त्यांना पहिल्या 647 मुली काढतील आणि त्या ओपन फिमेल मध्ये टाकतात. तर पहिल्या 1000 मध्ये 110 महिलांची रँक काढली तर मॅडमचा 110 इतकी रँक आहे. गायकवाड आदित्य मॅडम तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. तर गायकवाड आदित्य मॅडम यांची 110. तर ती माझ्याकडे लिहिलेली होती, कारण मुली वेगळ्या काढल्याशिवाय ओबीसीचा मुलांचा रँक मला काढता येत नव्हता, तर त्यामुळे त्यांची पण काढलेली आहे. तर मग इथे 8 नंबरला देशमुख आहेत आणि मग 9 नंबरकडे जाऊ आपण. 9 नंबर शेळके नितीन आहेत आणि 10 नंबरला मग परत आहेत तर तांबे ऋषिकेश बाबासाहेब. 1072 जरी स्टेट रँक असेल तरी ओबीसी मधली त्यांची रँक 10च येणार आहे. तांबे यांची रँक 10 येणार आहे. त्यानंतर 11 नंबरला येतील वाघ गणेश राम बाबूराव. ओबीसी मध्ये 11 नंबरला वाघ गणेश बाबूराव. 249.50 इतके मार्क आहेत. आता यांना खाली का टाकलं, सेम मार्क असून सुद्धा कन्सेप्ट डेट ऑफ बर्थ नुसार तिथे खाली वर करता येतं. डेट ऑफ बर्थ नुसार मग याच्यामध्ये थोडंफार खाली वर होईल. ज्यांची डेट ऑफ बर्थ म्हणजे आधीची आहे, वय जास्त आहे, त्यांना आधी प्राधान्य इथे दिलं जाईल. मग थोडीफार इथे रँक डेट ऑफ बर्थ नुसार कमी जास्त होईल, तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे जाऊ आपण. यांची जी रँक आहे जठार आकांक्षा सतीश 1080 नंबरला त्यांचं नाव आहे. तर जठार आकांक्षा मॅडमची 112 स्टेट मधली रँक आहे फिमेल मधली. ओपन फिमेल मधून तुमचं सिलेक्शन होईलच 100%. त्यानंतर 1082 नंबरला जाधव श्रद्धा मॅडम आहेत. तर त्यांचा 113 राज्यातला क्रमांक आहे मुलीमधला. आणि 1083 ला सतीश यांचं नाव आहे. तर 1083 ला सतीश यांचं नाव आहे. त्यांची जवळपास रँक 12 येणार आहे ओबीसी मधली. थोडंफार कमी जास्त होईल. 12, 13, 14 असे सलग ओबीसीचे 3 कॅन्डिडेट. तिघांचं पण अभिनंदन. 83, 84 आणि 85 सतीश शिवाजी आणि योगेश. सतीश शिवाजी आणि योगेश यांचं अभिनंदन. आता 87 म्हटल्यावर सतीश यांची रँक वर राहील आणि नंतरचा जन्म आहे 89 शिवाजी यांचा आणि याच्यात थोडाफार फरक आहे. त्यांच्याहून तरुण आहेत योगेश, कारण यांचा डिसेंबर मध्ये जन्म झालाय. तर मग इथे 12, 13, 14 अशी रँक यांची जवळपास राहील स्टेट रँक मध्ये. स्टेट रँक मध्ये 12, 13. प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये
त्यांची जी रँक आहे बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये 34 समथिंग अशी राहील. प्रोजेक्ट अफेक्टेड बरेचसे ऑप्टिंग आउट पण होती. तर 1086 ला असलेले ढोरे अभिजित अर्जुनराव. त्यानंतर पुढे जाऊ आपण. 15वी रँक ओबीसीतली कोणाची असेल? प्रोजेक्ट अफेक्टेडची ढोरे यांची सांगितली मी 34 नंबरची रँक असेल. 100 जागा ओपनच्या असल्यामुळे प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये ते लागतील. कुंभार दीपक यांचं पण अभिनंदन. तर त्यांची ओबीसी मधले रँक जवळपास 15च्या जवळपास येईल. ऍक्च्युली हे मुलं ओपन मध्ये जातील. जर वरतून ऑप्टिंग आउट झाल्यानंतर हे मुलं ओपन मध्ये जाणार आहेत. तर कुंभार दीपकजी यांचा क्रमांक 1094 ला आहे. तर बऱ्याचदा गॅप पडू नये अशी ओबीसीची मुलं खाली खाली भेटत आहेत या ठिकाणी. कुंभार दीपक यांना 249 मार्क आहेत आणि 1995चा जन्म आहे त्यांचा. तर म्हणून त्यांना इथे वर घेतलेला आहे. तर ओबीसी मधले त्यांची रँक राहू शकते 15 नंबरची, किंवा ते ओपन मध्ये जातील, पण आपल्याला सांगावं लागेल. त्याच्यानंतर फत्तेश महेश लालजी हे 1103 नंबरला आहेत. त्यांची रँक 16 नंबर असेल. फत्ते यांची 1103 नंबरला आहे. 16 नंबर 249 मार्क आहे. त्याच्यानंतर 1106 ला आहेत पवन. 1106 नंबरला पवन आहेत. पवन यांची रँक 17 नंबर असेल. त्याच्यानंतर केनेकर कृष्णा यांची 18 नंबर आहे आणि ढोबळे विशाल यांची 19 नंबर रँक आहे. 1110 नंबरला त्यांचं नाव आहे. या सर्वांचं अभिनंदन. खूप चांगल्या रँकने तुम्ही पास होत आहात. तर तुमचा प्रवास इथे थांबू नका. तुम्ही वर्ग 1 पर्यंत तुमचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. क्लास 1 झाले पाहिजे. गरुडकर सुशांत यांचा नंबर 1113 ला 20 नंबरची रँक आहे. 1113 मध्ये गरुडकर यांना पण 249 मार्क आहे. तर 20 नंबरची जवळपास रँक येईल. गरुडकर नंतर आहे शिवशंकर. लगेच लागलीच त्यांची 21 रँक येऊ शकते ओबीसी मध्ये. ऍक्च्युली जनरल मध्ये जाणार आहे, पण सध्या फॉर्मॅलिटी म्हणून या यादीनुसार सांगतोय मी. त्याच्यानंतर अनिल आहेत 1118 नंबरला. त्यांची 22 नंबरला रँक येईल. 1118 ला अनिल 22 नंबर त्यांची रँक येईल. त्याच्यानंतर कचरे शरद आहेत 1121 ला. यांना पण 249 मार्क आहेत. फक्त डेट ऑफ बर्थ मुळे ते खालीवर झालेली आहेत ही सगळी मित्र. त्यांची 23 नंबर रँक येईल ओबीसी मध्ये. आणि त्याच्यानंतर देसले जे आहेत, तर देसले यांची ह्या फिमेल आहेत. फिमेल मधली रँक 114 आहे त्यांची. तर जे ओपन फिमेल मधून त्यांचं सिलेक्शन होते. देसले मॅडम, देसले अश्विनी यांचं खूप खूप अभिनंदन. त्याच्यानंतर महाजन गीतेश हे 24 नंबरच्या रँकनं पास होत आहे ओबीसी मधून. 1128 नंबरला महाजन यांचा 249 इतका स्कोर आहे. तर खाली का गेले? सेम स्कोर असून 98चा जन्म आहे. अतिशय तरुण वयामध्ये खूप चांगले मार्क घेतलेले आहेत. महाजनच्या नंतर गायकवाड प्रमोद आहेत. ते पण ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत. त्यांची जवळपास 25 रँक येईल जर वरतून कोणीच ऑप्टिंग आउट केलं नाही, वर्स्ट केस मध्ये म्हणतो मी. तर गायकवाड प्रमोद यांची रँक स्टेट रँक 1129 आहे आणि इकडे जवळपास 25 येईल. 25च्या नंतर पुढे जाऊ आपण. 1132 नंबरला 26 रँकने 115 रँक वरती असलेल्या महिला आहेत तृप्ती मॅडम. 115 1132 नंबरला. तर तृप्ती मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन. खूप चांगले मार्क एवढ्या कमी वयात काढलेत मॅडमचा. फक्त 99चा जन्म आहे. 249 मार्क आहे तृप्ती मॅडम यांचं. तर 115वी रँक त्यांची ओपन महिलातली येईल जवळपास. तर 115वी रँक त्यांची येऊ शकते. त्यानंतर 1144 ला राऊत सुमित आहेत ओबीसी मधले.
राऊत सुमित यांची 26 नंबरची ओबीसीची रँक येईल. 26 नंतर मग 116 नंबरला आहेत प्रियंका, 1045 स्टेट रँक आहे. प्रियंका यांचं पण खूप खूप अभिनंदन. तर 248.50 मार्क आहेत. त्यानंतर आहेत सूरज, ओबीसी कॅन्डिडेट 1047 ला त्यांचा 26 रँक येणार आहे. सूरज यांचं पण अभिनंदन. नावाप्रमाणेच ते खूप चांगला त्यांचा प्रोग्रेस आहे. 1147 स्टेट रँक आणि 26 रँकने ते ओबीसीत येतील, जर कोणी ऑप्टिंग आउट वगैरे केलं नाही तर. ह्या रँक जवळपास मागे पुढे एक्झॅक्टली येतील. आणि जर ऑप्टिंग आउट केलं तर ही सगळी ओपन मध्ये जाणार आहेत. मग खालची जी ओबीसीची मुलं आहेत ती परत वर येणार आहेत. ओबीसीच का निवडलं तर मॅक्झिमम ओबीसीचेच कॉल येत आहेत. मग त्या मुलांचा अगोदर मी केलेला आहे. प्रोव्हिजनल लिस्ट येईपर्यंत त्यांना एकदम क्लिअर होऊन जाईल. महेश यांची रँक जी आहे ओबीसी मधली, महेश तुमची रँक 27 नंबरला येणार आहे महेश यांची. त्याच्यानंतर चंद्रकांत यांची जी आहे तर ती 28 येईल ओबीसी जनरल मधली. आणि नंतर आहेत प्रवीण, 1155 नंबरला त्यांची 29 रँक येईल. आणि 30 नंबरला आहेत निखिल, 1160 नंबरला. तर इथे आहेत निखिल यांचं पण अभिनंदन. 248.50 मार्क आहेत आणि 30 रँक येईल जवळपास ओबीसी मधली. आणि त्याच्यात तसे तर हे ओबीसी मधून ओपन मध्ये जातील, परंतु नाही गेले तर ओबीसी मध्ये त्यांची रँक जवळपास 30 येईल. आणि त्यानंतर 1164 नंबरला ज्यांचं नाव आहे तर ते आहेत ऋषिकेश गाडे. ऋषिकेश यांचं पण अभिनंदन, 31 रँक येईल. त्यानंतर साठे यांची जवळपास 32 रँक. सस्ते निलेश जी तुमचं पण अभिनंदन, 1168 नंबर स्टेट रँक आहे आणि ओबीसी जवळपास 32 अशी येणार आहे. काही लोक जास्त सांगतात कटाप वगैरे जास्त लागेल, तर कटाप न सांगता मी कोणत्या रँकला लागेल हे सांगितलेलं आहे. तर इतकं विश्लेषण का करतोय, कारण मी पण या निकालामध्ये आहे. तर या पहिल्या 300 पानांमध्ये मी पण आहे, त्यामुळे मी हे सगळं काढलंय, स्वतःसाठी काढलंय आणि मी तुम्हाला पण ते देतोय. त्यानंतर गायकवाड सुरेखा यांची महिलामध्ये 117 रँक आहे. सुरेखा मॅडम जी तुमचं पण हार्दिक अभिनंदन. 248.50 मार्क खूप सुंदर काढले. त्यानंतर आहेत अपेक्षा, 1176 ला 118 रँक आहे त्यांची. आणि प्राजक्ता यांची 119 रँक आहे. त्याच्यानंतर पवार संदीप, हे ओबीसी मधले मेल कॅन्डिडेट आहेत, त्यांची जवळपास 33 येण्याची शक्यता आहे. पवार संदीप 1179 ला. पवार संदीपच्या नंतर 34 नंबरचे निकोडे कुमोद यांची 34 नंबर रँक येईल ओबीसी मधली. त्यानंतर सागरची 35 नंबर येईल, 1183 ला आहे सागर, यांचं पण खूप खूप अभिनंदन. त्यानंतर 36 नंबरला साईनाथ यांची येईल. त्याच्यानंतर 37 नंबर रामकृष्ण यांची येईल. आणि पाटील अंकुश यांची 38 रँक येईल ओबीसी मधून, 1189 ला. पाटील अंकुश शामराव हे आहेत. त्यानंतर 38 नंतर 39च्या जवळपास रँक येईल अजय यांची. अजय 1192 ला नंबरला आहेत. त्यानंतर अजयच्या नंतर 40 रँक येईल अंकुर यांची. अंकुर 1195 सिरियल नंबरला आहे स्टेट रँकला. अंकुरच्या नंतर सतीश, ओबीसी सलग कॅन्डिडेट, 40, 41 आणि 42. आकाश यांचा जवळपास 42 नंबर येईल. रिचा मॅडम 120 नंबरला आहे, तर 1200 नंबरला रँक आहे. शुअर सिलेक्शन 100% आहे. त्याच्यानंतर 1201 नंबरला सुभाष आहेत, त्यांची रँक ओबीसीतली 43 येईल. सुभाष नंतर 1207 ला जायचं आपल्याला. 1207 ला अक्षय यांचा नंबर जवळपास 44 असेल, समान नागरी कायद्याचं कलम आहे. अक्षय 248 त्यांना गुण प्राप्त झालेले.
तर अक्षय यांचं अभिनंदन 44 ओबीसी मधली रँक असेल. त्यानंतर 1213ला रशिका मॅडम यांची 121 रँक असेल महिला मधली. आणि पाटोडे सोपान हे 1218 नंबरला आहेत, त्यांची 45 रँक असेल. त्याच्या खाली रोहिणी मॅडम 1219 नंबरला आहेत, खूप सुंदर मार्क घेतलेत रोहिणी मॅडम यांचा. 122 रँक येते जवळपास, मागे पुढे काहीतरी होईल. आणि 46 नंबरला वाघ गोविंद आहे, वाघासारखेच मार्क त्यांना पडले, त्यांचंही अभिनंदन. वाघ गोविंद 248 यांना 46 रँक येईल ओबीसीतली जवळपास त्यांची. त्याच्यानंतर शशिकांत यांची 1223 नंबरला 47 इतकी रँक येईल. त्यानंतर 1226ला तेली आहेत, त्यांची 48 येईल. 1227ला अजिंक्य आहेत, त्यांची 49 येईल. रणजित आहेत, त्यांची 50 येईल. देशमुख रणजित यांची 50 रँक येईल. त्यानंतर विनोद आहेत 1232 नंबरला, 1232ला विनोद आहेत. विनोदची 51च्या जवळपास राहील विनोद भास्कर पाटील. आणि सलग मग हिवराज आहेत, ते 52 नंबरला येतील. पाटील सुशांत 53 नंबरला येतील. आणि हर्षल 54 नंबरला येतील. हर्षल 1236 स्टेट रँकला आहेत, ओबीसी जवळपास 54 नंबरला राहणार तुम्ही. शर्वण येतील 1238 वाले 55 नंबरला. आणि मग 1241 नंबरला ज्यांचं नाव आहे बालाजी, तर बालाजी तुमचा नंबर जवळपास ओबीसी रँक मध्ये 56 येईल, ओबीसी जनरल मध्ये. चव्हाण संग्राम यांचं 57 येईल. पाटील प्रणाली मॅडम महिला मध्ये 123 नंबरला राहतील, 1249 नंबरला आहेत त्या. त्याच्यानंतर 58 नंबरला सुभाष यांचं नाव आहे, सुभाष 58 नंबर राहतील ओबीसी मध्ये. जाधव विद्या मॅडम त्यांच्यावरतीच 1251 नंबरला आहे, 124 फिमेल मधली रँक आहे. 100% सिलेक्शन होणारे एकदम महाराष्ट्रातले जिनियस कॅन्डिडेट तुम्ही सगळे. विद्या मॅडम यांचं नावाप्रमाणेच विद्यावान आहेत, त्या 247.50 इतके त्यांचे मार्क आहेत. शिंदे वृषाली ह्या 125 रँक आहे महिलामध्ये त्यांची. जाधव विशाल जे आहेत त्यांचा ओबीसी मधली रँक 59 असेल जवळपास. बोरके गोरक्षनाथ यांची 60 रँक आहे, 1257 ला आहे. बोरके गोरखनाथ 60. साळवी मेघा यांचा 126 नंबर आहे महिला मधला. आणि यादव प्रतीक्षा 127 नंबरला आहे. प्रतीक्षा मॅडमची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, अभिनंदन. या मुलांनी सगळ्यात सेलिब्रेट केलं तरी चालते. काल कोणतरी फोन केला, सर मी सेलिब्रेशन केलं मग मला टेन्शन आलं, मग माझं नाव आलं नाही, तर नाही आलं तर नाही केलं सेलिब्रेशन तुम्ही चांगल्या आत्मविश्वासानं, तुमचं नाव आलं नाही तरी चालेल, पुढे येणारच आहे तुम्ही. या यादीमध्ये येणंच हाच तुमचा म्हणजे गुण आहे, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. या यादीत नाव आहे, सेलिब्रेशन केलं नंतर झालं नाही मग काय करू, हे बिलकुल डोक्यात आणायचं नाही. केलं ना संपलं, काही आपण नाव याच्यात आलंय म्हणून केलं असं सांगा लोकांना, म्हणा अजून मला क्लास 1 व्हायचंय म्हणून मी याच्यामध्ये आलो नाहीये, लोकांना काही घेणदेण नाही. तर लोक 4 दिवस तुम्हाला वाईट म्हणतील, पण आपली क्वालिटी आहे म्हणून इथे नाव आले. माझं सुद्धा याच्यामध्ये नाव आहे, खाली जरी असलं बरचसं तरी नाव आहे. 1270 नंबरला मस्के सागर आहेत, तर त्यांचा 58 नंबर इतका रँक आलेला आहे. 1270 नंबरला 58 इतका रँक येईल ओबीसी मधला. त्याच्यानंतर 1275 नंबरला 59 रँक येईल पवन राऊत यांचा. त्याच्यानंतर 1283 नंबरला 60 नंबरला ढगे दादा यांचा नंबर येईल 1283. तर ढगे दादा यांचा नाव येईल. आणि त्यानंतर शिंदे पल्लवी मॅडम यांची महिलातली 128 रँक आहे, शिंदे पल्लवी मॅडम, तर यांची महिलातली 128 रँक आहे. आणि त्याच्यानंतर ओबीसी कॅन्डिडेट 61 नंबरचा 1297 नंबरला आहे, 61 नंबर.
62 नंबर नकुल आहेत, 1298 नंबर त्यांची स्टेट रँक आहे, 1298 नंबर. आता ज्या मुली वरतून टॉपर आलेल्या आहेत त्या मुलींनी मुलांना मदत केली, कारण त्या मुलीच्या कंपार्टमेंटमध्ये जातील आणि तेवढे मग इथे मायनस होतं, त्यामुळे रँक तशी कमी कमी होत जाते. बऱ्याच लोकांनी डायरेक्ट ओबीसीतलेच टेलिग्राम चॅनलवाल्यांनी टाकले, ओबीसीतलीच रँक काढली, मग माझं होत नाही असे टेन्शनमध्ये येणारे लोकांचे बरेचसे फोन आले. काल भरपूर फोन अटेंड केलेत, काही लोकांचे नजर चुकीने राहिलेत. बऱ्याचदा मी लेक्चरमध्ये असल्यामुळे जमलं नाही, रिकॉल करायचा भरपूर लोकांना प्रयत्न केला, रिकॉल केलेले आहेत, काही राहिलेले आहेत. त्यानंतर 1300 नंबरची जी स्टेट रँक आहे अनुजा मॅडमची 129 आहे महिलामधली, तर त्यांचे 100% सिलेक्शन आहे. आणि त्याच्यानंतर अमर हे ओबीसी मध्ये 63 नंबरच्या रँकने जवळपास सिलेक्शन होते अमरचं. 1303 मध्ये कोल्हे हे आहेत 64 नंबरला ओबीसी कॅन्डिडेट, 1305 ला पवन कुंभार 65 नंबरला आहेत. त्याच्यानंतर कठारे अभिषेक जे आहेत ते 66 नंबरला आहेत. मध्ये छाया मॅडमचा 130 रँक आहे फिमेल मधला. त्यानंतर माने ऐश्वर्या मॅडम यांचा 131 आहे, तुमचं खूप अभिनंदन, तर 100% लागणारे विद्यार्थी आहेत. रोहित यांचा ओबीसी मधला रँक 67 आहे, 1310 पर्यंत आपण आलेलो आहोत, तर बरीचशी प्रगती या ठिकाणी केलेली आहे आपण. त्यानंतर 1312 नंबरला संतोषी मॅडम यांचं अभिनंदन, 132 रँक आहे जवळपास त्यांची. त्याच्यानंतर शिंदे महादेव आहे 1314 ला, त्यांची जवळपास ओबीसीतली 68 रँक राहील. मोहित गणेश चंद्रकांत यांची 69 राहील. सतीश प्रकाश यांची 70 रँक राहील ओबीसी मधले. पाटील कपिल जवळपास 71 राहील. गोरगे अभिजित यांचे जवळपास 72 राहील. त्यानंतर जगदाळे जे आहेत तर यांची 73 राहील आणि सावळे जे आहेत त्यांची 74 राहील. आणि सावळेच्या नंतर मग सुपेकर जे आहेत तर त्यांची 75 इतकी रँक राहील. सुपेकर ऋषिकेश यांची 75 इतकी रँक राहील. सुपेकर यांची 75 इतकी रँक राहील. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. सुपेकरच्या नंतर 75 नंतर मग 76 ला अल्पेश यांची राहील. 76 77 ला किरण यांची रँक आहे. 77 नंबर ओबीसीतली रँक येईल. त्यांची स्टेट रँक आहे 1336. तर 1336 पर्यंत आपण आलेलो आहोत मित्रांनो. 1336 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही आणि मी काढलेली रँक करेक्ट असेल तर कमेंट्स करा तसं, आणि सांगा तसे कमेंट्स करा, आणि काही अडचण असली तर तसा मेसेज कॉल वगैरे करा. सानप सीमा मॅडम यांची 133 रँक आहे महिलामधून, 100% सिलेक्शन झालेले मॅडमचं अभिनंदन. 246.50 मार्क आहे सानप सीमा. त्यानंतर जांभूळकर यांचा मॅडमची 134 रँक आहे, सानप मॅडमच्या खालीच त्यांचं नाव आहे. आणि त्यानंतर 78 नंबरला आहेत विकास, 1343 नंबरला आहेत वाघमारे विकास, तुमचं अभिनंदन. त्याच्यानंतर सुनील आहेत 79 नंबरला ओबीसी जनरलला 79. शिंदे वृषाली मॅडम यांचा 135 रँक आहे, 100% सिलेक्शन आहे. आव्हाड पूनम यांचं पण 136. तर मी आणि तुम्ही काढलेल्या रँक बरोबर आहेत का, जरा जुळतात का ते टाकायचं. मागे पुढे थोडंफार झालं काही घाबरायचं नाही. 80 नंबरला विक्रम यांची रँक राहील. विक्रम यांनी पण विक्रम केलाय, तर ओबीसी मधून राज्यात 80 नंबरला असतील. विक्रम तुमचं खूप खूप अभिनंदन. विक्रम 1356 नंबर, सॉरी स्टेट रँक त्यांची 1356 ला आहे. डोंगरे विक्रम 80 नंबर असतील. 81 नंबरला दगडू यांचा नंबर असेल. 82 नंबरला अरुण असतील आणि पृथ्वीराज यांचा नंबर 83 असेल. ओबीसी रँक सांगतो मी फक्त. त्यानंतर महिलांचं पण सांगतोय. कोमल सुरेश यांची 137 रँक आहे, 1362 ला आहे. तर कोमल मॅडम त्यांना खूप सुंदर मार्क 246 आहे. त्यानंतर ओमकार आहेत. ओमकार
यांची ओबीसी मेल मधली म्हणजे जनरल मधली रँक जवळपास 84 येईल. महेश आहे, त्यानंतर महेश यांची 1365ला स्टेट रँक आहे आणि इकडे ओबीसी मधली 85 येईल. पेज नंबर 137 पर्यंत गेलोय आपण. आता जायचंय पेज नंबर 138ला. 38ला 1 नंबरलाच नाव आहे खैरनार यांचं. खैरनार सोपानजी, तुमचं अभिनंदन. 86 नंबरच्या रँकने तुम्ही ओबीसीतून पास होता आणि जर वरती ऑप्टिंग आउट झालं ओपन मध्ये जाणार आहे. त्यानंतर 87 नंबरला नागेश आहेत, 88 नंबरला वैभव आहेत आणि 1375 रँकवाली 1376ला दीपक आहेत, यांची 89 रँक येईल जवळपास. जाधव सुरेश हे 90ला जातील आणि त्यानंतर कदम विशाखा मॅडमचा 138 रँक असेल राज्यामधला, तर 138 रँक ओपन महिलामध्ये जातील जवळपास मॅडम. तर खूप चांगले मार्क आहेत. 1382 नंबरला 246 इतकी मार्क आहेत. तर त्याच्यानंतर विवेक यांचा नंबर येईल. विवेक 91 रँक असेल ओबीसी मधली त्यांची. नवले प्रशांत आहेत, त्यांची 92 आहे आणि विस्पुते यांची 93 येईल. एका पेजवर 3-4 ओबीसी मुलं सापडतात तिथे. त्याच्याखाली गायकवाड रोहित हे आहेत, तर त्यांचा 63 रँक अर्थक्वॅक म्हणजे भूकंपग्रस्त वगैरे त्याच्यामध्ये आहे. थोडंफार मागे पुढे होईल भूकंपग्रस्त वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांचा नंबर आहे. पाटील अंकिता ह्यांचा नंबर महिलामध्ये 141 नंबर येईल अंकिता. राऊत आरती यांचा 142 आहे आणि निकम दिव्या यांचा 143 येईल फिमेलमध्ये. या पेजवरती सगळ्या लाडक्या बहिणी फिमेलच आहेत. डगे अंकिता यांचा 144 येईल आणि निकम कोमल यांचा 145 येईल आणि 1400 नंबरला आहे गायकवाड रवींद्र, ओबीसी कॅन्डिडेट आहे. त्यांचा स्टेट रँक ओबीसी मधला रँक जो येईल 94 येईल जवळपास 94. तर गायकवाड रवींद्र हे 94 नंबरला आणि तर 1400 पर्यंत गेलोय आपण. 94 नंतर तृप्ती मॅडम आहे 1402ला. तृप्ती मॅडम यांची रँक महिलामधली 146 आहे, 100% सिलेक्शन आहे आणि आस्थापना पण चांगला मिळणार आहे. तर या जे टॉपर्स आहेत त्यांना आस्थापना चांगल्या मिळतील, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार. चांगल्या म्हणजे काय, तुमची आवड निवड. आस्थापनेवर लगेच एक लेक्चर 1-2 दिवसात बनवणार आहे. आस्थापना म्हणजेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स. काही लोकांना कन्फ्युज होते, प्राधिकरण म्हणतो आपण. प्राधिकरणाची केस वगैरे होती. देशमुख भाग्यश्री, तर त्यावरती व्हिडिओ बनेल. जवळपास 3 डिपार्टमेंटला मी जॉब करून आलोय, सर्व्हिस करून, आणि तुमच्यासोबत परत आता 4थं डिपार्टमेंट जॉईन करतो. सगळेच लोक महसूल सहाय्यक वगैरे टाकतात, तसं टाकू नका. महसूल सगळ्यांनाच मिळेल असं नाही. तर कोणाला फॉरेस्ट मिळेल, कोणाला राज्य उत्पादन मिळेल, कोणाला गृह मिळेल, कोणाला सांस्कृतिक संचालनालय मिळेल, क्रीडा मिळेल, शिक्षण विभाग मिळेल. तर मग असं ते नका टाकू. तसं मग लोक आपल्याला हसतात नंतर, काय झालं महसूल सहाय्यक असं म्हणून तुमची टर उडवतात लोक. तर त्यामुळे लक्षात घ्या. तर असं टाकूच नका तुम्ही. 1402ला तृप्ती मॅडम 146 आहे. 1405ला देशमुख भाग्यश्री मॅडम खूप चांगला रँक आहे, 147 आहे. त्या ओपन महिलामध्ये जातील. शिंदे ह्यांचा नंबर 95 येईल जवळपास ओबीसी रँक मध्ये. शिंदे शशांक यांचा. आणि त्याच्यानंतर 1407ला आहेत दशरथ यांचा 96 येईल ओबीसी जनरल मधला. दशरथ यांचं पण अभिनंदन. 245.50 मार्क आहे. खाली एक सोनोने विकी आहेत, तर त्यांचा प्रोजेक्ट अफेक्टेड मधला 42 नंबर येतो प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये, सोनोने विकी. तर ही पण मुलं प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत आणि मार्क चांगलं घेतलं यांनी, सोनोने विकी. तर यांना इथून मायनस करतील आणि प्रोजेक्ट अफेक्टेडच्या कंपार्टमेंटमध्ये टाकतील. तर त्यांनी उलट मदत केली आपल्या मुलांना. तर मग इकडे जास्त मार्क घेऊन परत त्यांचा रँक वाढवलाय त्यांनी, त्यांचा कट ऑफ वाढवलाय, आपल्याला मदत केली. त्याच्यानंतर 1417 नंबरला वैभव आहेत. वैभव यांची रँक जवळपास 98 येईल, कमी जास्त मागे पुढे होईल.
त्यानंतर 99 नंबरला 1424 नंबरला कदम प्राजक्ता मॅडम यांची 148 रँक राहील. ओपन मधून लागताय मॅडम, 148 रँक असल्यामुळे 1424 नंबरला आहे कदम प्राजक्ता. त्यानंतर सौरभ आहेत, सौरभची 99 राहील ओबीसीतली रँक. शिंदे प्रसाद यांची 100 असेल, त्यामागे पुढे होईल, पण शिंदे प्रसाद 1426 नंबरला आहे, 245.50. प्रसाद यांचं पण अभिनंदन. राऊत रोशन 101 नंबरला असतील ओबीसी मधून. आणि त्यांच्यानंतर लष्करे स्वाती ह्या 149 नंबरला आहे, त्यांचं खूप अभिनंदन. 1430 स्टेट रँक आहे लष्करी स्वाती. गवांडे अजय ह्यांचा नंबर जो आहे ओबीसी मधला जवळपास तो 102 राहील. आणि त्याच्यानंतर प्राजक्ता मॅडम यांचा जवळपास 150 नंबर आहे महिलामध्ये व 150 महिला मध्ये जातील त्या. ज्ञानेश्वर यांचा ओबीसी मधला क्रमांक येईल 103. ज्ञानेश्वरच्या नंतर गायकवाड आदेश हे जे आहेत 104 नंबरला असतील. त्यानंतर स्नेहा मॅडम जे आहेत तर त्यांचा नंबर स्नेहांचा 152 असेल महिला मधला. स्वाती मॅडम खाली 1448ला 153 आहे. आणि दत्तात्रय जे आहेत तर दत्तात्रय 105 नंबरला असतील ओबीसीला. आणि त्यांच्याच नंतर गोरे जे आहेत ज्ञानेश्वर माऊली त्यांचा 106 नंबर. तर माऊली तुमचं पण अभिनंदन, 1450 स्टेट रँक आहे आणि इकडे जवळपास ओबीसीतला 106 नंबर असेल. कमी जास्त थोडाफार होईल, पण 100% सिलेक्शन होणार आहे. एकाने फोन करून म्हटले बाबा जागा कमी होणार आहेत, तसं नसतं, ही जागा कमी नाही होत. तर जागा एकदा डिक्लेअर केल्या की त्याच असतात, अगदी किंचित थोडाफार फरक पडतो. त्यानंतर म्हणजे एखादी दुसरी मागे काहीतरी त्याचं अगोदरच पब्लिश करावं लागतं, तसे डॉक्युमेंट्स ते मला द्यावं लागतं. 1451 नंबरला आहे ईश्वर प्रसाद, त्यांची रँक 107 नंबरला येईल. ईश्वर प्रसाद नंतर बोंडे सचिन आहेत, त्यांची 108 येईल 1456 रँकला. बोंडे नंतर रवी आहेत, त्यांची 109 रँक येईल. हारळकर आहेत रमेश कुमार, त्यांची 110 येईल ओबीसीतली रँक. सुनील 111 येईल 1460 नंबरला. 1460 नंबरला सुनील यांची रँक येईल. सुनील यांची रँक येईल तर ती 111 इतकी येईल. सुनील नंतर 1465 नंबरला संतोष आहेत, त्यांची 112 येईल ओबीसी मधली रँक. त्याच्यानंतर अंकिता दिलीप या 1474 अंकिता दिलीप 1471 रँकला. आणि महिलामध्ये 154 येईल त्यांचा नंबर. 1474 ला आहेत ओबीसी कॅन्डिडेट रोहित, 1474 ला रोहित अजित यांचा नंबर 113 येईल. रोहित अजित यांचा नंबर 113 इतका येईल रोहित. नंतर रोहन आहेत, यांचा 114 नंबर रँक येईल ओबीसी मधला. त्यानंतर बडवे प्रिया मॅडम 155 रँकने ओपन महिलामध्ये जातील. त्याच्यानंतर नेहा मॅडम 156 रँकने ओपन महिलामध्ये 100% सिलेक्शन आहे त्यांचं. होटे संदीप यांची रँक 115 असेल ओबीसी मधली. तोरणमल अवधूत यांची 116 असेल. मागे पुढे थोडंफार होईल, तर मग लगेच तुम्ही शिवा घालू नका सर माझी एवढी सांगितली तेवढी आली. ॲक्युरेट ते आता ऑप्टिंग आउट किती होईल वगैरे ते आपण आता सांगू शकत नाही. सुजित कृष्णा यांची जवळपास 117 असेल ओबीसीतली. त्याच्यानंतर जंगले यांची 118 असेल, जंगले पवन. त्याच्यानंतर प्रतीक आहे 1495 ला 119, 1497 ला 120 आहेत विशाल. आणि विश्वासराव आहेत विश्वासराव प्रतीक यांची ओबीसीतली 121 असेल. 1498 पर्यंत आलो आपण.
1498 पर्यंत आलेलो आहोत. विश्वासराव प्रतीक पटेल अफसाना यांची 122 असेल, सॉरी यांची 157 आहे फिमेलमध्ये. पटेल अफसाना यांचं पण अभिनंदन. EWS असून त्या ओपन महिलामध्ये. प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये अमोल यांचा जवळपास 69 काहीतरी नंबर दिसतोय. अमोल हे 1503 नंबरला आहे. तर अमोल 1503 नंबरला आहे. तर पहिल्या 300 पेजेस मधलं 1500 पर्यंत आपण आलेलो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत आपण दुसरा व्हिडिओ संध्याकाळी मी बनवेल, त्याच्या पुढचे 1500 लोकांचं सांगेल. तर धन्यवाद मित्रांनो. मी एवढी मेहनत घेतोय तर सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचं. खूप खूप पुनश्च एकदा अभिनंदन.